धन्यवाद दादा. एक मिनिट मागे मीडिया त्याला तो मध्ये हो मोहसिन भाई मतलब ये दादा थोडस शौर्य दिन म्हणून सगळ्या भारतभर हा आपण साजरा करतो आणि आज छत्रपती संभाजीनगरामध्ये आपण पाहताय की भारतीय जनता पार्टीच्या वतीने माननीय कॅबिनेट मंत्री अतुलजी सावे साहेब, माननीय खासदार डॉक्टर कराड साहेब, माननीय आमदार केनेकर साहेब आणि भारतीय जनता पार्टीचे सगळे कार्यकर्त्यांनी या दक्षिणमुखी मारुती हनुमान मंदिरामध्ये आज आरती केलेली आहे. आणि 6 डिसेंबर 1992 ला जे 1527 ला प्रभू रामाच्या जन्मभूमीवर जो आक्रमण करून बाबराने तिथे जन्मभूमी आपली पाडली होती आणि तिथे जो ढाचा निर्माण केला होता, तो ढाचा 1952 ला आपल्या भारतीय समाजाने एकत्र येऊन शौर्य दाखवत तो ढाचा उद्ध्वस्त केला आणि भारताची अस्मिता, भारताचं चारित्र्य, पुरुष असलेला प्रभू राम हा मुक्त केलेला आहे. आणि तो मुक्त केल्यामुळे जे भारताचं आत्मविश्वास, जनतेचा, हिंदू समाजाचा आत्मविश्वास वाढलेला आहे, तो दिवस आम्ही सगळेजण एकत्र येऊन दरवर्षी साजरा करतो. बोला प्रभू रामचंद्र की, सियावर रामचंद्र की. 6 डिसेंबर 1992 मध्ये अनेक कारसेवक हे बाबरी मस्जिदचा ढाचा पाडण्याकरता गेले होते आणि अनेक कारसेवक त्या वेळेस शहीद झाले होते. आणि त्यामुळे 6 डिसेंबर हा पूर्ण भारत देशामध्ये एक शौर्य दिन म्हणून पाळला जातो. त्यातलाच एक भाग म्हणून आज छत्रपती संभाजीनगर मध्ये
या गुलमंडी परिसरातील दक्षिणमुखी हनुमान मध्ये महाआरती करून आम्ही हा शौर्य दिन साजरा केलेला आहे। या शौर्य दिन साजरा करण्याकरता सर्व भारतीय जनता पार्टीचे आमचे नेते माननीय डॉक्टर भागवतजी कराड असतील, संजयजी केडेकर असतील किंवा शहराध्यक्ष किशोरजी शितोळे असतील आणि सर्व आमच्या बंधू बहिणींनी मिळून आज ही महाआरती आम्ही केलेली आहे। या माध्यमातून आम्ही ज्या लोकांनी शहीद झालेले आमचे त्या काळात जे आहेत त्यांना ती श्रद्धांजली आहे आणि हा एक शौर्य दिन म्हणून आम्ही आज साजरा करतो। त्याकरता आज ही आमची आरती प्राचीन देश आणि या प्राचीन देशामध्ये हिंदूचं आराध्य दैवत रामप्रभू यांचं मंदिर अयोध्येमध्ये होतं, पण मोगलाच्या अतिक्रमणानंतर बाबराने ते मंदिर पाडलं आणि त्या ठिकाणी बाबरी मस्जिद बांधली। पण हिंदू समाजातील बांधवांनी 1992 साली तो मस्जिदीचा ढाचा पाडला आणि त्या ठिकाणी काही आमचे हिंदू बांधव शहीद पण झाले। त्या निमित्तानं त्यांना श्रद्धांजली, त्यांना आदरांजली म्हणून 1992 पासून हा 6 डिसेंबर हा दिवस अत्यंत हिंदूसाठी महत्वाचा आहे आणि त्यांना आपण शहीद दिवस म्हणून पाळला जातो। त्याचाच शौर्य दिवस म्हणून पाळला जातो। त्याचाच एक भाग म्हणून छत्रपती संभाजीनगर शहरातील दक्षिणमुखी हनुमान गुलमंडीवरील या ठिकाणी सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी मिळून आरती करतात। आज आम्ही मोठ्या प्रमाणात एकत्र येऊन आरती केली आणि परत एवढंच सांगू इच्छितो, अयोध्येमधील रामाचं मंदिर असेल, विश्वनाथाचं मंदिर असेल किंवा सौटी सोमनाथाचं मंदिर असेल, सर्व ठिकाणी हिंदू बांधवासाठी अत्यंत गौरवाचा दिवस आहे। या शौर्य दिनानिमित्त मी आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो। धन्यवाद। रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे।